नसरापूर प्रकरणातल्या आरोपीला घटनास्थळीने तपासणी करण्यात आली। दारूच्या नशेत असल्याने काही आठवत नाही असा आरोपीने दावा केलेला होता। त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री या घटनास्थळाची पाहणी केली। या आरोपीला सोबत नेऊन पोलिसांनी पहाटे या गोठ्याच्या घटनास्थळाची पाहणी केली, ज्या ठिकाणी या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। आरोपी भीमराव कांबळेला सोबत नेऊन पोलिसांनी पाहणी केली। मात्र आपण दारूच्या नशेत होतो या संदर्भात काही आठवत नाही असा अजब दावा आरोपीने केलेला आहे। ज्ञानेश्वर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, नसरापूर प्रकरणामध्ये आता दिवसागणिक नवे अपडेट समोर येतात आणि आता आरोपी चक्क अजब दावा करतोय दारूच्या नशेत असल्याचा। तपास कुठपर्यंत पोहोचलाय? जेव्हा या आरोपीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा या आरोपीनं जबाब जो दिला तो धक्कादायक होता। अजब असा दावा होता की मी दारूच्या नशेत होतो आणि म्हणून मला काही समजत नाही, आठवत नाही, अशा पद्धतीचा जो जबाब आहे तो आरोपीने दिलेला होता। मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की तपास भरकटवण्यासाठी अशा पद्धतीचा खोटा दावा जो आहे तो आरोपीकडून केला जातोय। आज आरोपीला त्या घटनास्थळावरती देखील पोलिसांनी नेलेलं होतं आणि ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडलेली होती तिथे सगळी पाहणी चौकशी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। जरी अशा पद्धतीने बचावात्मक आरोपीकडून दावा केला जात असला तरी पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने जे मेडिकल रिपोर्ट्स आहेत त्यानंतर काही तांत्रिक विश्लेषण जे ते पोलिसांकडून केलं जाईल आणि आरोप निश्चिती करताना पुढच्या सुनावणीमध्ये जी कोर्टामध्ये होणारी सुनावणी आहे त्यामध्ये पोलिसांची जी बाजू आहे ती पोलिसांकडून मांडली जाईल आणि जास्तीत जास्त कशी या आरोपीला शिक्षा होईल याची पोलिसांकडून सगळी जी काळजी आहे ती घेतली जाते। विशेष सरकारी वकिलाची देखील नेमणूक करण्याच्या हालचाली या सगळ्या संदर्भाने घडत आहेत। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी राज्य सरकारला तशा पद्धतीचा प्रस्ताव देखील पाठवलेला आहे आणि त्यामुळे 3 प्रमुख जी वकिलांची नावं आहेत ती पुणे ग्रामीण पोलिसांनी सुचवलेली आहेत। यापैकी राज्य सरकारकडून या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात विशेष सरकारी अधिकारी वकील म्हणून कोणाची नेमणूक केली जाते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।